शेतकऱ्यांना बोगस डीएपी खतांची विक्री करणाऱ्या आणि मिश्र खतांच्या नावाखाली माती विकणाऱ्या कंपनीवर अमरावती कृषी विभागाने कारवाई करत हे संपूर्ण प्रकरण उघडकीस आणले आहे। जिल्ह्यातील मंगरुळ चव्हाळा येथील एका कृषी केंद्रातील खताचे नमुने घेतले असता त्याचा अहवाल आल्यानंतर त्यामध्ये माती असल्याचे उघडकीस आले। पुण्यातील खत निर्माण करणारी रामा फर्टिकेम लिमिटेड या कंपनीने अमरावती जिल्ह्यात 3300 बॅग डीएपी आणि 10-26-26 या खताच्या 2100 बॅग अशा 5400 खतांच्या बॅगची विक्री केली। यामध्ये अनेक नमुने हे चुकीचे आढळून आले आहेत। त्यामुळे शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात फसवणूक झाली असून शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे। मात्र आता या कंपनीचे 453 खतांची पोती जप्त करण्यात आली असून यामध्ये एका अधिकाऱ्याविरुद्ध सिटी कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा देखील दाखल करण्यात आलाय। तर खत विक्री करणाऱ्या कंपनी आणि विक्रीच्या विरुद्ध कारवाई करण्यात येणार असल्याचे कृषी विभागाने सांगितले आहे। आमच्या जिल्ह्यामध्ये रामा फर्टिकेम या नावाचे खत विक्री होत आहे असं आम्हाला गोपनीय सूत्राद्वारे माहिती झाली। त्या आधारे आम्ही काही ठिकाणी जिल्ह्यातील 3 कृषी सेवा केंद्रामध्ये अशा प्रकारचा साठा असल्याचे आढळले। ते 3 दुकानामध्ये आम्ही एका दिवशी जाऊन खताचे नमुने घेतले। सदरील खताचे नमुने प्रयोगशाळेत अत्यंत निकृष्ट दर्जाचे असल्याचे सिद्ध झाले। त्यानंतर आम्ही सदर खताला ज्या दिवशी नमुने काढले होते त्याच दिवशी आम्ही स्टॉप सील दिला होता। त्यानंतर सदरील खत आम्ही सीलबंद करून सीज करून मान्य जिल्हाधिकारी महोदयांना त्याचा अहवाल केलेला आहे। त्याचबरोबर ह्या खताच्या कंपनी जे रामा फर्टिकेम नावाची कंपनी आहे याच्यावर आम्ही गुन्हा नोंदवलेला आहे। याच्यामध्ये जवळपास जिल्ह्यात सदरील कंपनीने 3500 बॅगची पुरवठा केलेला आहे। त्याच्यामध्ये आम्हाला ज्या दिवशी माहीत झाला त्या दिवशी आम्ही जवळपास 453 बॅगेला स्टॉप सेल दिलेला आहे। परंतु आम्हाला ज्या दिवशी माहीत झाला त्याच्या आधी जवळपास 3000 बॅगा विक्री झालेल्या आहे। याच्यामध्ये जवळपास जिल्ह्यामध्ये 13 ते 14 कृषी सेवा केंद्रांनी अशा प्रकारचं मटेरियल विकलेलं आहे। या कृषी सेवा केंद्राला शोकॉज नोटीस आम्ही इश्यू केलेलं आहे। त्याचे तपासणी करून दिनांक 30 तारखेपर्यंत अहवाल सादर करण्याच्या सूचना आम्ही संबंधित कृषी अधिकारी तालुका कृषी अधिकारी यांना दिलेल्या आहेत। त्यांचे अहवाल प्राप्त होताच त्याच्यावर पुढील कारवाई होईल।